जगामध्ये युद्ध अनेक ठिकाणी सुरू आहे. युक्रेन वर्सेस रशिया, अमेरिका, इस्रायल, हमास, बॉम्बस्फोट होत आहेत. कालच अमेरिकेने बॉम्बस्फोट केला. भारतामध्येही धार्मिक युद्ध सुरू आहे, हिंदू मुस्लिम वाद सुरू आहे. मी अशा एका ठिकाणी उभा आहे की माणसाने माणसाशी प्रेम केलं पाहिजे आणि मैत्री जपली पाहिजे, अशा प्रकारचा इथे संदेश दिला जातो. हा स्टेज आपण पाहतोय मैत्री महोत्सव सुरू आहे आणि एक दीड दोन तासापासून इथे अनेक सेलिब्रिटी असतील किंवा झोपडपट्टीमध्ये लोक असतील. इतकंच नाही तर विदेशातील अनेक जण इथे पाहायला मिळतात आणि अत्यंत शांतपणे एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रयोग यशस्वी होईल का? कारण केंद्र सरकारने याला स्पॉन्सर केला आहे. केंद्र सरकारने याला पाठिंबा स्पॉन्सर केलं. याचा अर्थ मैत्री वाढली पाहिजे, ती ग्लोबली वाढली पाहिजे असा एक मेसेज आहे. माझ्यासोबत मकरंद देशपांडे आणि मकरंदने एक छान स्पीचसुद्धा तिथे केलं, एक ॲक्ट केला आणि त्या ॲक्टमधून या कार्यक्रमाचा आणि या संस्थेचा उद्देश सांगण्याचा प्रयत्न केला. मकरंद, मी बघतो की फॉरेनर्स खूप आहेत, स्लममध्ये पण खूप आहेत, तर हे काय इथे जमा झालं? मला वाटते दादाश्रीजी एक अशी व्यक्ती आहे, असं म्हणतो अस्तित्व आहे की जे ज्यांना भेटले ते अचानक लोकांमध्ये एक करुणा, प्रेम, निदान लोकांना एक शांत वाटतं आणि ते अतिशय साधं सांगतात तुम्हाला. त्यांचा स्पर्श मनाला होतो आणि म्हणून तर त्याला भाषा नाही. आपण म्हणतो प्रेमाला देश नाही, प्रेमाला जात नाही, प्रेम सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे इकडे तुम्हाला फॉरेनर्स दिसतील, तुम्हाला अगदी प्रत्येक स्तरावरची लोक दिसतील. असं नाही आहे की मध्यमवर्गीय का श्रीमंत आहे का गरीब आहे, कारण का प्रेम ज्याच्याकडे आहे तो श्रीमंतच आहे. माणसांकडे प्रेमाने कोण जोडलं जाते त्याचे तिथे लक्ष आहे आणि मला वाटतं मैत्रिणी सेवा करणं सगळ्यात चांगलं, नाही का? पण आता जगामध्ये असं आहे की प्रेम कुणाला नको आहे, फक्त जमीन पाहिजे आणि पैसा पाहिजे, तेल पाहिजे. तर हे का होतंय? म्हणजे मला वाटतं लोभ हा लोभ, माया आहेच की, लालच ती काही सोडणार नाही. पण मला असं वाटते की मैत्री परिवार जो आहे हा त्यांच्यापर्यंत पण पोचायचा प्रयत्न करतोय की तेच जे लोभी आहेत त्यांच्याकडनंच आणखीन काम होईल. काय होतं, आता समजा माझ्या शोमध्ये मी हेच करायचा प्रयत्न केला, आस्तिक आणि नास्तिक, की नास्तिक आहे म्हणून त्याला सोडून दिलं तर मग काय अर्थ आहे? मग तो उभं आयुष्य आस्तिकला शिव्या देणार, आस्तिक उभं आयुष्य त्याला शिव्या देणार, दोघं वेगवेगळं आयुष्य जगणार पण त्याच जगात. मग काय मिळणार आहे? मला असं वाटतं की ती जी एक फट आहे ती ती किंवा भिंत आहे ती काढायला पाहिजे. कशी निघेल? आता आपण मुंबईचे आहेत, महाराष्ट्राचे आहोत. इथं उत्तर भारतीय मराठी असाही वाद सुरू होतो. म्हणजे तो जमिनीवर वाद आहे आणि आपण कुठला मैत्रीचा संदेश देतोय, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन जे व्हायला पाहिजे तर ते कुणी केलं पाहिजे? सरकारने केलं मला वाटतंय की खरंच सरकारच सगळं कसं होत आहे की आपण हेही म्हणू शकत नाही की हे फक्त राजकारण आहे. राजकारण नाहीये, प्रांतीयवाद हा नेहमीच राहिला आहे. मुद्दा एवढाच आहे की अशा वेळी आपल्याकडे नाही का कुटुंब प्रमुख सॉल्व करतो, तर कुटुंब प्रमुख कुठे आहे? त्यांनी सॉल्व करायला पाहिजे. मतभेद असणार, 3 भावात सुद्धा मतभेद असतात. मग मोठ्याचा वडील घेतात, लहानाची आई घेते, मग मधला काय करतो? तशीच मधल्याचा प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटतं की मोठ्यांना ज्यांना समज आहे त्यांनी प्रयत्न करा. जो राग आहे ना, शेवटी लक्षात ठेवा, दोघं असतात ना त्यांच्यात वाद होतो, मतभेद असू शकतो. तिसरा येतो तेव्हा तो संवाद व्हायला लागतो किंवा तो वाद व्हायला लागतो. आधी संवादाचा वाद होतो, 4 जण आले की मग टीम बनायला लागतो. 5-6 बनत गेल्यावर मग पक्ष आणि विरोधी पक्ष असं सुरू होतं. तर मला असं वाटतं की म्हणून इंडिव्हिज्युअल व्हायला पाहिजे. एक एक जेव्हा असेल ना तेव्हा तो सुधरेल. आणि म्हणजे धक्कादायक प्रकार तर हा आहे की दुसरा कोणी मरत असेल तर तो मरू दे, आपण नाही ना मरत आहोत, हे जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत ते येणं मुश्किल आहे. पण बघूया प्रेमाची मात्रा वाढवून काय होऊ शकतं का. कुठल्याही गोष्टीला शेवटी एक असं वर्तुळच आहे ना, असं तर नाही होऊ शकत की असंच राहील.
अनादी वर्षापासून सुरू आहे. म्हणजे गौतम बुद्धापासून सुरू आहे. रामानेही सांगितलं तुम्ही प्रेम करा, शत्रूवरही प्रेम केलं पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर हा मनुष्य स्वभावाचा दुर्गुण आहे की एकमेकांचा द्वेष करणं? दुर्गुण नाही आहे, मी तर म्हणेन की कुठेतरी सीमित आहे. आपल्याला आपला जो स्वभाव आहे हा कुठेतरी तेवढा आपल्याला वाटतो तेवढा आपल्याला कळलेला नाही आहे. शेवटी 3 गुणांनी बनली आहे दुनिया, सत्व रज तम. सत्व हे तुमचं मूल तत्व आहे, सात्विक. रज हा तुमचा स्वभाव असू शकतो, पण जेव्हा तम नी तुम्ही जगायला लागता तेव्हा डिस्ट्रक्शन होतं. तर मला वाटतं राजस असणं ठीक आहे. थोडं सात्विककडे गेलो आपण किंवा सत्वानी जर तमस झालो तर मला वाटतंय की अजूनही आपण सांभाळू शकतो. तर खूप खूप धन्यवाद. एकूणच मैत्री बौद्ध ही संस्था जी आहे ती ग्लोबल याच्यावर काम करते आणि काही मेसेज देण्याचा प्रयत्न करते. मी मकरंद देशपांडेशी बोललो आणि या मैत्रीच्या या प्रकारामुळे नेमकं काय सुरू आहे याविषयी माहिती घेतली. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।